असेल म्हणजे मी काय समजून घेऊ गोष्टी आणि मी काय बोलू तिथे. कारण त्यांना पहिल्यांदा हाच मी प्रश्न विचारणार होते की अहो मी का, मला काय इथे बोलवलं, असा एक मला थोडा सुरुवातीला असं वाटत होतं की म्हणावं. कारण नुसतं CS क्रिएटिव्ह सोल्युशन्स आणि त्यांनी पाठवला प्रोफाईल ते मी समजून घेतलं. पण विकास दादा आणि तनुजाताई दोघांनी, आता ताई आणि दादावरच येते कारण आम्हाला ही सवय आहे अशी, त्यामुळे आपलं व्यक्ती म्हणायचं तर मग ताई दादा आणि आपलेच लोक पाहिजे म्हणायला. त्यामुळे ती सगळी बॅरियर हे करून मी विद्यार्थी परिषदेची परंपरा म्हणून तुम्हाला सगळ्या दोघांनाही असं म्हणतेय. पण मला खूप छान आनंद होतोय की तुम्ही परिषदेची विचारधारा, विचार पद्धती आहे, आपण एक सैद्धांतिक भूमिका आणि हे सगळं अवगत करून, अनुभवत, समजून घेऊन आपण आपल्या लाईफमध्ये प्रोफेशनली या सगळ्या विषयाकडे तो सेम अप्रोच ठेवून आपल्या सगळ्या पूर्ण टीम या सगळ्याच्या माध्यमातून तो सातत्याने हा विचार करून प्रत्येक इथे आलेला जेव्हा आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून, यांनी मला इंट्रोडक्शन सगळ्यांशी करून दिलं तर तो परिचय आठवला. त्याच्यानंतर सगळ्यांची ग्रोथ लक्षात आली की सुरुवातीला काय म्हणून आले होते आणि आता कुठल्या लेवलवर गेले. तर सगळ्यांना तो सगळ्याचा आधार घेऊन त्यांना आपलंसं करून त्यांच्या सगळ्या कौशल्यांचा विकास करून त्यांना आता पदावर पण अशा ठिकाणी सगळेजण पोहोचलेले आहेत. कारण हा महत्वाचा भाग असतो की करतो तर आहे, काही जण काम करतायत, लीडर म्हणून आहेत, पण एम्प्लॉईजचं वेलफेअर किंवा त्यांचा म्हणून काय विषय. तर प्रत्येक येणाऱ्या छोट्यासा विचार करून आलेला असतो एम्प्लॉई आपल्याकडे आणि त्याला काहीतरी वाटत असतं की माझा प्रोग्रेस होऊन मला पुढे असं बनायचं. आणि ते जेव्हा समोर दिसतं नवीन येणाऱ्यांना त्याचं एक तुम्ही दिशा दिलीत आणि आलेल्यांना ती संधी देऊन त्यांना सोनं करायला दिलं. त्यामुळे हा असा विचार हा आपल्या परिषदेचा विचार म्हणून ठीक आहे किंवा जे जनरली सगळीकडे दिसतं ते नक्की आहे, पण तुम्ही त्याला दोघंही ऍज अ कपल म्हणून त्याचं तुम्ही तुमच्या या लाईफमध्ये अनुभव घेऊन तुम्ही मोठं सगळ्यांना समृद्ध करताय, ही खूप कमालीची गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं खूप कॉमन गोष्टी आहेत स्वनाथ आणि तुमचं CS क्रिएटिव्ह सोल्युशन्स मध्ये. 3 गोष्टी मला दिसल्या ज्या केअर म्हणून तुम्ही हेल्थ केअर मध्ये काम करता आहात आणि योजनांचा आधार देऊन हा विषय करायचा प्रयत्न करता आहात. फॉस्टर केअर आणि अडॉप्शन आणि स्वनाथ फाउंडेशनचा विचार केला तर केअर म्हणून पण आम्ही पण सेम आहोत तुमच्यासारखे. दुसरं म्हणजे कम्फर्ट तुम्ही देता आहात, जो मला आल्यानंतर लक्षात आलं की तुम्ही पेशंट्सना कम्फर्ट देता आहात. त्यांच्या कम्फर्ट पासून तुम्ही स्वतः कम्फर्टेबल एक एन्व्हायरमेंट ऍज अ एम्प्लॉयर म्हणून तुम्ही इथे केलेलं आहे. ते एन्व्हायरमेंट तुमच्या सगळ्यांसाठी यांनी क्रिएट केलेलं आहे. म्हणून तो कम्फर्ट हाही महत्वाचा आहे, जो स्वनाथ फाउंडेशनचाही कम्फर्ट आहे की आम्ही आमच्या मुलांना कम्फर्ट देऊ इच्छितो. त्यांचं प्रोटेक्शन हा आमच्यासाठी महत्वाचा भाग आहे आणि तो त्यांना मिळावा म्हणून आम्ही पण एफर्ट घेतोय. तिसरी गोष्ट मला दिसली ती केअर, कम्फर्ट आणि तिसरा जो तुमचा सगळ्यात महत्वाचा सब्जेक्ट आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही कॉन्फिडंट सगळ्याला तयार केलेला आहे. पेशंटला जेव्हा सगळ्या सेवा मिळतात तो कॉन्फिडंट होतो. तुम्हीही तुमच्या एम्प्लॉईजना असंच एक चेन ऑफ ऍक्टिव्हिटीज आणि सगळ्यातून तुम्ही समृद्ध करत चालला म्हणजे त्यांना कॉन्फिडन्स बनवत चालला आहे लाईफमध्ये. आम्हालाही हेच करायचंय की आमच्या मुलांना केअर, प्रोटेक्शन म्हणजे कम्फर्ट आणि त्यांना आम्हाला कॉन्फिडंट बनवायचंय. कारण जगण्याचा तोच महत्वाचा आधार आहे जो आपल्याला कॉन्फिडंट बनवतो, म्हणजेच आपली समृद्धता येते, म्हणजेच आपल्याला समाधान मिळतं, शांती मिळते आणि लाईफचा सगळ्यात मोठा महत्वाचा आनंद हा याच्यातूनच मिळतो. त्यामुळे या 3 गोष्टी सेम आहेत आणि त्याच्यासाठी तुम्ही ब्रिजिंगचं काम करताय. तुम्ही पायोनियर आहात, तुम्ही ब्रिजिंगचं काम करताय. सगळ्या ठिकाणी मी हे शब्द तुमचे ऐकले कारण ब्रिजिंगच्याच माध्यमातून हा सगळा विषय होऊ शकतो. कारण योजना चांगल्या असतात, त्याचे इम्प्लिमेंटेशनच्या अडचणी असतात आणि आम्ही पण तेच करायला निघालोय की आम्ही इम्प्लिमेंटेशन सुकर कसं होईल त्याच्यासाठी आम्ही ब्रिजिंग म्हणून काय काम करू शकतो. कॅटलिस्टचा रोल प्ले करताय, जे तुम्ही करताय तेच आम्ही करतोय. त्यामुळे इतक्या कॉमन गोष्टी की मला वाटलं की येस, मी इथे जर नसते तर माझं काय, मला कधीतरी यावंसच वाटलं असतं आणि आज ती संधी मिळाली. त्यामुळे मला विकासजी आणि तनुजाजी या दोघांचंही, या ताई आणि दादा मी नक्की केलेलं आहे, पण इथे मी जी म्हणेन कारण खूप मोठ्या लेवलवरचं 2013ला ते 4 हॉस्पिटल्सला घेऊन आज 2025ला ते 50 हॉस्पिटल्स पर्यंत पोहोचतात सातत्याने. याच्या सातत्य हे खूप महत्वाचं आहे. कन्सिस्टन्सीच महत्वाची असते, जे इम्प्लिमेंटेशनच्या अडचणी असतात. तर हा महत्वाचा धागा घेऊन तुमच्या सगळ्यांना घेऊन त्या वेगवेगळ्या 8 स्टेट्समध्ये ते इतकं कमालीचं काम करतात. तरी त्यांचा हा प्रश्न होता की आसाममध्ये कसं केलं. तुम्हीच सगळ्या बॅरियर मोडल्यात. उलट स्वनाथ फाउंडेशनने तुमच्याकडे बघून हे शिकलं पाहिजे आणि त्या ठिकाणी गेलं पाहिजे. आणि हा आधार मला असं वाटतं या
कोलॅबरेटिव्हली पण आपल्याला या विषयात काही करता आलं तर आपण स्वनाथ फाउंडेशन म्हणून आम्हालाही आवडेल तुमच्या या सगळ्या विषयात योजनांचा आधार घेऊन आम्हालाही कुठे बोलवता आलं काही करता आलं रोल प्ले तर आम्हाला नक्की आवडेल आणि खूप छान वाटलंय एकदम मस्त मी आज खूप आनंद झालाय मला आणि महत्वाचा रोल प्रसाद दादाचा होता की इथे त्याने जो मला विषय सांगितला आणि सगळ्यांची नावं तर कठीण आहे मला घेणं पण तुम्ही सगळ्यांनीच या सगळ्यासाठी मला बोलवलं आणि एक तुमचे आंतरिक तो असतो ना की तो आनंद असतो कोणीतरी येत आहे काय असेल कुतूहल असतं मलाही ते कुतूहल होतं तुम्हाला सगळ्यांना भेटण्याचं आणि तुम्हालाही ते होतं त्यामुळे मला असं वाटतं तुम्हाला मला भेटून तुम्हालाही आनंद झाला असेल असे चेहरे तर तुमचे सांगतायत मला त्यामुळे ते मानते आणि परत एकदा आपण सगळे एकत्र भेटू आणि तुमचं खूप चांगलं तुम्ही सगळे वेगवेगळ्या योजनांचा आधार देऊन वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये तुमचं काम वाढावं आणि असं मला मोठ्या लेवलचं काम बघायला परत एकदा संधी मिळावी असं मला मनापासून इच्छा